या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस। आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता दुकान नंबर 159, ग्राउंड फ्लोर, ए विंग, न्यू विजय मार्केट, जळगाव। नमस्कार, मी मनोज सपकाळे, अदालत टाइम्स। आपण आता आहात भास्कर मार्केट येथे। भास्कर मार्केट येथे आपण बघू शकता की आषाढी एकादशीच्या निमित्ताने बंगाडे वरणबट्टी सेंटरचे काल रोजी उद्घाटन झाले आणि या उद्घाटनामध्ये इथले जे प्रोप्रायटर आहे हेमंत भाऊ बंगाडे, आपण इथे चर्चा करूया की त्यांनी कुठल्या उद्दिष्टाने हे भास्कर मार्केट एरिया या वरणबट्टी सेंटरसाठी निवडलेलं आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। नमस्कार भाऊ। नमस्कार। आम्ही अदालत टाइम्स जळगाव इथून आहोत। आपण जे इथं भास्कर मार्केट येथे जे वरणबट्टी सेंटरची जे ओपनिंग होतं काल रोजी आषाढी एकादशी निमित्त, तिथं उद्दिष्ट आपलं काय होतं की आपण इथं ही जागा काबद्दल निवडली? इथं भास्कर मार्केटला अशी आजूबाजूला काही खाद्य जेवणाची व्यवस्था नाही होती आणि इथं जे दुकान आहे, इथं गॅरेजेस आहे, कुशनचे दुकान आहे, टू व्हीलर खरेदी विक्री चालते, ते जिल्ह्याभरातून खेड्यापाड्यावरतून इथं बाहेरगावचे लोक येत असतात। खेड्यापाड्यातून बाहेरगावचे लोक येतात, शेतकरी लोक येत असतात खरेदी विक्रीसाठी इथं। तर त्यांना जेवणाची कमी दरामध्ये, मुबलक दरामध्ये व्यवस्था व्हावी आणि त्या उद्देशानं आम्ही इथे वरणबट्टी सेंटर चालू केलं। आणि म्हणजे पार्सलची सुविधा आपली 100 रुपयाला आहे आणि आजूबाजूला इथं हॉस्पिटल आहे, बरेचसे हॉस्पिटल आहे, भास्कर मार्केटच्या चारी साईडला हॉस्पिटल्स आहे। हॉस्पिटलला जे पेशंट असतात त्या पेशंटचे जे नातेवाईक आहे त्या नातेवाईकांना कमी दरामध्ये जेवण 80 रुपयात फुल जेवण, वरणबट्टी वांग्याची भाजी 80 रुपयामध्ये, किंवा चपाती, राईस, भाजी, शेवभाजी असू द्या, मेथीची भाजी असू द्या। इथं जे काही पेशंट आहे त्यांच्या अर्धा घंटा आधी आपण ऑर्डर घेतली जाणार आहे किंवा तुम्हाला जर काही हवं असल्यास फोन करून द्यायचं, तसं आम्ही त्यांना त्या हिशोबाने आम्ही भाजी इथं बनवून पण देऊ। ह्या हिशोबाने आपलं हे उद्दिष्ट आहे। इथं स्वच्छता, क्वालिटी हे आपलं सगळं पहिले मेन महत्त्वाचं हे उद्दिष्ट आहे की स्वच्छता आणि क्वालिटी ठेवायची। त्या हिशोबानं आपण वरणबट्टी सेंटर इथं चालू केलेलं आहे। आणि आपलं विशेष म्हणजे जी वांग्याची भाजी आहे ती हंड्यातील राहणार, तांब्याच्या हंड्यातील आहे आणि लाल आहे आणि त्याची चव कालच आषाढी एकादशीचे उपवास सुटले, तर त्या हिशोबाने मला अपेक्षाही नव्हती, त्यापेक्षा खूप मोठ्या ह्याच्याने काही इथं आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि लोकांची प्रतिक्रिया आली आहे की दादा तुमची भाजी तुम्ही चालू ठेवा, तुमच्याकडून आवडणार नाही। त्या हिशोबानं आता आम्ही हे चालू ठेवतो। आजही आता आमच्याकडे आता सकाळचे 20 ऑर्डर, 10 ऑर्डरप्रमाणे 20 ऑर्डर गेलेले आहे। आता लोक जेवून गेलेले इथं, जेवणाऱ्यांनी प्रत्येकाची आम्हाला शाबासकी दिलेली आहे। जेवणानंतर त्यांचं जे मन संपन्न झालेलं आहे हे आम्हाला त्यांचे लोकांचे अभिप्राय ऐकून सुद्धा खूप आनंद झालेला आहे। आपण जे इथं म्हणत आहात स्वच्छता आणि गुणवत्ता यांची यापूर्वी पण आपलं कुठे सेंटर आहे का? याआधी माझं भुसावळला होतं फूड जंक्शन नावाने, इथं मी 2 वर्ष फूड जंक्शन नावाने चालवता। ते खूप प्रकारे थोडा चांगलं तिथे माझी स्वच्छता आणि ज्यांनी मला लोकांची तिथून आजही मान्यता आहे, म्हणजे लोकांची हे आहे की बा तुम्ही बंगाडे वरणबट्टी सेंटर या आज तिथं चालू करा बा तुम्ही। मी टाकल्यानंतर मला तिथलेही लोकांचे फोन आलेले, तुम्ही जळगावला न टाकता भुसावळला टाका किंवा जळगावला भुसावळलाही शाखा ओपन करा। बरं, काल रोजी आपण आषाढी एकादशी निमित्त जो सांगला त्याप्रमाणे चांगला रिस्पॉन्स आपल्याला इथे अवेलेबल झाला आहे का? नक्कीच। तुम्ही इथले जे दुकानदार आहेत त्यांना विचारू शकतात आणि माझ्याकडे काही कॉल रेकॉर्डिंग्स पण की लोकांनी भरभरून आम्हाला हे दिलेल्या शुभेच्छा दिलेल्या आहे की तुम्ही कंटिन्यू चालू ठेवा। आणि लोकांनी नंबर घेतले, सर्व म्हणजे ग्रुपला जॉईन करायला सांगितलं स्वतःहून आम्हाला। आणि वांग्याचे व्हायचे एक जण नेत होतं तर त्यांनी 4-4, 5-5 लोकांना 10 लोकांपर्यंत निरोप पोहोचवले। आजूबाजूच्याने सांगितलं की दादा तुम्ही जा आणि भास्कर मार्केटला आत्ताच जाऊन पहिले तांब्यातल्या अंड्यातली भाजी घेऊन या। अदालत टाइम्स